नमस्कार, वनिताज किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण लसूणी मेथी करणार आहोत। तर त्यासाठी माझ्याकडे 2 मेथीच्या पेंड्या होत्या, ते मी स्वच्छ निवडून धुवून आता अशी चिरून घेते आणि मग नंतर आपण मस्त अशी खमंग लसूणी मेथी बनवायला घेऊ। तर आता आपण इथे कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल घातलेले आहे। आता सर्वप्रथम आपण कढईमध्ये आपली मेथी आहे ती थोडीशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये, म्हणजे थोडी वाफवल्यासारखी होते। तर त्या मेथी बरोबरच आपण थोडासा जिरा, मेथी आणि थोडीशी हिंग अशी घालून आपण परतून घेऊ। थोडेसे जिरे घालू आपण थोडीशी हिंग घालू। आता आपण हिंग घातलेला आहे, जिरे घातलेले आहेत। आता बारीक चिरलेली जी मेथी आहे ती आपण वाफवून घेऊ, थोडीशी परतून घ्यायची तेलामध्ये। तर असं थोडीशी आपण परतून घेऊ, त्याला वाफवून घ्यायची। लगेच पालेभाजी असल्यामुळे लगेचच वाफली जाते ती तेलामध्ये। तर आता आपण आपली भाजी शिजलेली आहे, आपण काढून घेतली साईडला। तर त्याच्यात आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला तेल घालायचं आहे। तर आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण थोडंसं परत हिंग घालून घेऊ याच्यात। हिंग घालूया, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, नंतर भरपूर अशी लसूण, आता याच्यातच आपण घालतोय 1 चमचाभर हळद, 1 चमचाभर, 1-1.5 चमचा, चवीनुसार मीठ, चमचाभर गरम मसाला, धणे पावडर। आता हे पुन्हा आपल्याला छान हलवून घेऊया आपण। आता याच्यात आपण 1 टोमॅटो चिरून बारीक घेतलेला आहे तो घालायचा। थोडासा टोमॅटो मऊ होतोपर्यंत आपण ह्याला असंच ठेवायचं आहे। ही वाफवून घेतलेली जी मेथी आहे आपली, आता ती आपण ह्याच्यात घालूया। आता ह्याच्यामध्ये मी रोस्ट केलेले शेंगदाणे आणि आपले फुटाण्याची डाळ त्याची ही पेस्ट आहे, ती मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे। भाजून घेतलेले शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ, तर ती आता आपण ह्याच्यात घालतो आणि थोडंसं पाणी घालून पुन्हा घालू। आता तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे। फक्त 2 मिनिटं वाफ येण्यासाठी याला आपण झाकून ठेवू। तर अशीच माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।